आहे मटर पनीर. आणि त्यासाठी लागणार आहे हे 3 मोठ्या आकाराचे कांदे चिरून घेतलेले आहेत, 2 टमाटर आणि अद्रक लसूण, काजू, हिरवी मिरची आणि वॉटरमेलन सीड्स. सर्वात आधी कांदे भाजून घ्यायचे आहेत. कांद्याला पूर्ण व्यवस्थित सुकवून छान ड्राय असं भाजून घ्यायचं आहे. थोडंसं तेल टाकायचं आहे कढईमध्ये. कांदे व्यवस्थित पूर्णपणे भाजल्याच्या नंतरच याच्यामध्ये टमाटर टाकायचे आहेत आणि टमाटरला सुद्धा छान शिजवून घ्यायचं आहे. हे सर्व झाल्याच्या नंतर याच्यामध्ये काजू टाकायचे आहे. 7 ते 8 काजू घेतलेले आहेत मी आणि हे वॉटरमेलन सीड्स. याने काय होतं, ग्रेव्ही छान क्रीमी अशी होते, क्रीमी टेक्स्चर येतं ग्रेव्हीला. आणि त्याबरोबरच 2 लहान आकाराच्या हिरव्या मिरच्या मी टाकलेल्या आहेत. आता याला छान व्यवस्थित भाजून घ्यायचं. हे भाजून झालेलं आहे. आता गॅस बंद करून घ्यायचा. तोपर्यंत हे पनीर धुवून याला या आकारामध्ये कापून घ्यायचं. आपण आपल्या इच्छेनुसार कापू शकतो, आपल्याला जसा आकार पाहिजे तसा पनीरचा. हे मी एका प्लेटमध्ये काढून घेते, कारण का कढई गरमच आहे, याच्यामध्ये लवकर थंड होणार नाही, म्हणून एका प्लेटमध्ये काढून मी हा मसाला थंड करून घेते. आता याच्यामध्ये 10 ते अद्रक लसूण आणि हे सर्व टाकून याची पेस्ट करून घ्यायची मसाल्याची, अद्रक लसूण टाकून. आता तेल गरम झालेलं आहे. याच्यामध्ये हे सर्व पनीर तळून घ्यायचं. पनीर नाही तळलं तरी चालेल, का मला तळलेलं पनीर आवडतं भाजीमध्ये, म्हणून मी तळून घेते. हे पनीर तळून झालेलं आहे. त्याला काढून घ्यायचं एका प्लेटमध्ये. हे तळलेलं पनीर माझी मुलं असेच उचलून खातात, असेच खातात. कधी कधी तर वाटतं पनीर आणून नुसतं तळून दिलं तरी चालतं माझ्या मुलांना. तर आता हे पनीर काढून झालेलं आहे. आता याच्यामध्ये जो मी मसाला केलेला आहे बारीक पेस्ट, तो याच्यामध्ये टाकायचा. म्हणजे थोडंसं पनीरचे तुकडे बाकी आहेत, ते पण काढून घेते मी मसाला टाकण्याच्या पहिले. आणि हे तुकडे याच्यामध्ये राहिले तरी काही हरकत नाही, ते विरघळून जातात. हा मसाला आहे. आता याला चम्मचनी या कढईमध्ये टाकून घेऊ. हा शेवटी राहिलेला मसाला याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून हे सुद्धा याच्यामध्ये पूर्ण मसाला टाकून घ्यायचा आणि याला कंटिन्यू पळीने हलवत भाजून घ्यायचं, फ्राय करून घ्यायचा मसाला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा. 5 ते 10 मिनिटात 10 मिनिटं लागतील मसाला भाजायला. 5 मिनिटात नाही भाजणार. आता मसाला भाजून झालेला आहे. आता याच्यामध्ये टाकायचं आहे लाल तिखट. याला छान व्यवस्थित पहिले मिक्स करून घेऊ. आणि आता याच्यामध्ये पनीर मसाला टाकायचा आहे. कुठलाही पनीर मसाला वापरू शकता तुम्ही, सुहाना, एव्हरेस्ट. मी इथे एव्हरेस्टचा पनीर मसाला वापरलेला आहे. 10 रुपयाचं पॅकेट येतं फक्त. आणि त्याबरोबरच एव्हरेस्टचा किचन किंग मसाला टाकायचा आहे. त्याबरोबरच थोडीशी हळद, गरम ही कढई नुसती. तर हे मसाला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे. आता याच्यामध्ये टाकायचं आहे फ्रोझन मटार. हे मटार मी मटारच्या शेंगा छिलून फ्रीझरमध्ये ठेवलेले होते.
तेच मटार आहेत हे. मी विकत फ्रोझन मटार नाही आणलेले आहेत, घरीच फ्रीजमध्ये साठवून ठेवलेले होते. आता जस्ट मटारचा सीझन संपला, त्याच्यामुळे मटार भरपूर चिलून ठेवलेले घरामध्ये आहेत आणि ते असंच वापरत राहते मी. आणि त्याबरोबरच टाकायचं आहे साखर, थोडीशी अर्धा चम्मच एवढी. साखर नसेल टाकायची तर मध सुद्धा 1 चम्मचभर टाकू शकतो. आणि आता टाकायचं आहे तळलेलं पनीर. याला सुद्धा छान व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं. थोडा वेळ मसाल्यामध्ये ठेवत आहे मी या पनीरला आणि मटारला. आता याच्यामध्ये आपल्याला ग्रेव्ही जशी थिक पाहिजे किंवा आणखी पातळ पाहिजे त्या हिशोबाने याच्यामध्ये पाणी टाकायचं. पाणी तर पाहिजेच, थोडंसं ग्रेव्ही तर पाहिजेच भाजीला, त्याशिवाय याच्यासोबत राईस कसं खाणार ना. पनीर म्हणलं की लहान मुलांना सुद्धा खूप आवडतं पनीर. माझ्या घरी तर माझ्या मुलांना खूप आवडतं. आता हे झालेलं आहे. आज गुरुवार होता, त्याच्यामुळे मी पनीरच नाही तर आणखी भरपूर मसाल्याचे वांगे, जिरा राईस, शेवयांची खीर, मठ्ठा हे सर्वही बनवलेलं आहे. ते सर्व मी एका ताटामध्ये ठेवून त्याची एक व्हिडिओमध्ये याच्यामध्ये दाखवेल तुम्हाला. पण रेसिपी फक्त मी मटर पनीरची टाकलेली आहे. त्याही सर्व रेसिपी मी दाखवेल नक्कीच, पण त्याच्यासाठी तुम्हाला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल, लाईक करावं लागेल, शेअर करावं लागेल आणि मला कमेंटसुद्धा कराल. तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात हे मला प्लीज कमेंटद्वारे नक्की सांगत जा, मला त्याने छान वाटतं. आणि आता याच्यामध्ये टाकायची आहे कसुरी मेथी, क्रश करून, हाताने थोडीशी क्रश करून टाकायची आहे. मटर पनीर आणखी खूप जण बनवत असतील, वेगवेगळ्या स्टाईलनी बनवत असतील. प्रत्येकाची स्टाईल, प्रत्येकाच्या हातची चव वेगळी असते. हे मी माझ्या पद्धतीने बनवलेलं आहे. तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा माझ्या पद्धतीने. पहा किती छान दिसत आहे पनीर, क्रीमी आणि छान. ही पनीर मी एका वाटीमध्ये काढून जे घरचं जे दूध असतं त्याच्यावरची साय मी मिक्सरला फेटून ह्याचीच क्रीम करून मी याच्यावर टाकलेली आहे. काय दिसत आहे पनीर, आहा मस्त.